स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. वर्षावरील तटकरे पटेल फडणवीस बैठकीबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ. पार्थ पवारांनाही भेटीची कल्पना नव्हती. भेटीनंतर तटकरेंनी बैठकीचं कारण सांगितल्याची माहिती. आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो. आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही. सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण. अजितदादांसारखंच ट्युनिंग असल्याचंही वक्तव्य. शासकीय बंगल्यांच्या वाटपावरून महायुतीत चढाओढ. उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी दिला फ्लॅट, तर पुरंदर बंगल्यावर उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचा दावा. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्य निवडणूक अधिकारी S चोकलिंगम यांची भेट. SIR प्रक्रियेची मुदत वाढवण्याची मागणी. मतदारांना येणाऱ्या अडचणींबाबत केली चर्चा. सोनम वांगचूक यांच्यासाठी राज ठाकरे मैदानात. रामाच्या तिजोरीला लुटताना बघू शकतात. त्यांना नागरिकांच्या आंदोलनाचं काय फरक पडणार? राज ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. तर ठाकरेंनी फडणवीसांची माफी मागितल्यास फडणवीस आंदोलनात सहभागी होतील. नवनाथ बन यांचा पलटवार. श्रीकृष्ण मुस्लिम होते. दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे. मौलाना जर्जीज अन्सारींचं वादग्रस्त वक्तव्य. वक्तव्यानंतर वादाची शक्यता. पंढरपुरात VIP दर्शनावरून गोंधळ. गुलाबराव पाटलांसोबत कार्यकर्त्यांची गर्दी. विठ्ठल VIP दर्शनातून मोकळा कधी होणार? भक्तांचा सवाल. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी. सिया आणि चेतनला 14 दिवसांची सुनावली न्यायालयीन कोठडी. वर्ध्यात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या. अत्याचार करून हत्या केल्याचा पोलिसांना संशय. मुलीच्या हत्या प्रकरणी चौकशीसाठी SIDची स्थापना. नमस्कार, मी संदीप देसाई. स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत राष्ट्रवादी संदर्भातल्या एका महत्वाच्या आणि मोठ्या बातमीनं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत तटकरे आणि पटेलांच्या झालेल्या बैठकीची माहिती पक्षाच्या प्रमुखांनाच नव्हती आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मुख्यमंत्र्यांच्या मंगळवारच्या भेटीनंतर बुधवारी देवगिरीवरची झालेली बैठक हाय व्होल्टेज ठरल्याची सुद्धा माहिती मिळते. बघूयात याबद्दल सविस्तर. आमचा संवाद ट्युनिंग अतिशय उत्तम आहे. त्यांच्या भागातली त्यांच्या विकासाची कामं जाऊन ते मुख्यमंत्र्यांशी सांगू शकतात. मुख्यमंत्र्यांशी ते बोलू शकतात. ते नाराज आहेत, पण अजिबात वहिनी नाराज नाहीत. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये असलेले मतभेद या ना त्या कारणाने समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा हा बेबनाव समोर आलाय. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी रात्री वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र या भेटी संदर्भात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना कोणतीही कल्पना नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आणि याच भेटीवरून राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्याचवेळी वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयंत पाटीलही उपस्थित होते. या भेटीचे अनेक राजकीय तर्कवितर्क लावण्यात आले. महत्वाचं म्हणजे या भेटीची कल्पना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांना नव्हती. भेटीची राजकीय चर्चा जोरदार सुरू असताना सुनेत्रा पवार यांनी तटकरेंना बोलावून घेतलं. बुधवारी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत या भेटीवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची कल्पना का देण्यात आली नाही असा जाब सुनेत्रा पवार यांनी तटकरेंना विचारल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. या भेटीची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू असतानाच आणि कोर कमिटीच्या बैठकीत यावर जोरदार चर्चा झालेली असतानाच आता सुनील तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही. सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो आणि दादांसारखंच वहिनींसोबत ट्युनिंग असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.
तर मतदारसंघातील कामांविषयी फडणवीसांची भेट घेतल्याचं सांगायला तटकरे विसरले नाही. आमचा संवाद ट्युनिंग अतिशय उत्तम आहे. ज्या पद्धतीने दादांच्या जवळ माझं नातं गेले 35 वर्षाचं दूर राहिलं, ट्युनिंग अतिशय उत्तम पद्धतीने होतं. सर्वच गोष्टी आम्ही परस्परांच्या जो बोलत होतो अशातला काय भाग नव्हता. पण मी काय करतो आहे, मला काय वाटतं आहे, हे सहजगत्या दादांना समजत होतं. दादांच्या मनामध्ये काय आहे, मला काय करायचं आहे हे मलाही त्यावेळेला कळत होतं. त्याच पद्धतीचं ट्युनिंग बहिणींच्या आणि माझ्यात आहे. कुठलाही गैरसमज कोणाच्याही मनामध्ये आणण्याचं काही कारण नाही. मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही. माझ्या लोकसभा मतदारसंघातली काही कामं आहेत, माझी दिल्लीच्या स्तरावरती काही प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवायचे आहेत. अशा वेळेला ज्ञात असणं करणं अभिप्रेतच नाही आहे. ज्यावेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करून आम्ही भेटत असतो. तर तटकरे आणि पटेल हे मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटले. पक्ष नेतृत्वाला या संदर्भात पूर्वकल्पना देणं गरजेचं नाही, असं कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी म्हटलंय. तर पक्षात कोणतेही मतभेद नाहीत, पक्ष एकसंध असल्याचा दावाही भरणे यांनी केला. तटकरे साहेब या राज्याचे प्रमुख आहेत, खासदार आहेत. पटेल साहेब सुद्धा राज्याचे प्रमुख आहेत, खासदार, ते पण खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या भागातली त्यांच्या विकासाची कामं जाऊन ते मुख्यमंत्र्यांशी सांगू शकतात, मुख्यमंत्र्यांशी ते बोलू शकतात. आणि त्यामुळं या बाबतीमध्ये आमचा पक्ष हा भक्कम आहे. आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी पवार आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. सुनेत्रा वहिनी पवार असतील, तटकरे साहेब असतील, पटेल साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, हे आमचे सगळे नेते आहेत. आणि या नेत्याच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी पक्ष भक्कम आहे. विनाकारण हे अफवा चर्चा करणं बरोबर नाही. आणि प्रत्येकजण नाराज आहेत, पण अजिबात वहिनी नाराज नाहीत. राष्ट्रवादीचे नेते कोणतेही मतभेद नसल्याचं जरी सांगत असले तरी या ना त्या कारणाने हे मतभेद वरचेवर उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे. तटकरे पटेल आणि सुनेत्रा पवार, पार्थ पवार असा संघर्ष पक्षात आहे हे लपून राहिलेलं नाहीये. त्यात आता वर्षावरील भेटीनंतर यात भरच पडल्याचं पाहायला मिळत आहे. सीमा आढे, झी24 तास, मुंबई. तर दुसरीकडे अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये काहीसे बॅकफुटला गेलेल्या अमोल मिटकरींकडे आता पक्षाचे मंत्रीही दुर्लक्ष करतायत का, असा सवाल उपस्थित होतोय. हा प्रश्न अमोल मिटकरींसोबत घडलेल्या एका प्रकारानंतर निर्माण झालाय. कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी मिटकरींचे फोनच न उचलल्यानं मिटकरी उघड नाराजी त्यांनी बोलून दाखवली होती आणि राष्ट्रवादीतील दुफळी पुन्हा एकदा उघड झाली आहे. कृषी मंत्र्यांनी फोन उचलणं टाळलं. अमोल मिटकरी चांगले संतापले. मामा हे वागणं बरं नव्हतं म्हणत नाराजी. मिटकरी खूप मोठे नेते, भरणेंचा चिमटा. अकोल्यातील बोगस सोयाबीन बियाणं प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही कृषी मंत्र्यांनी फोन उचलला नाही असा आरोप अमोल मिटकरींनी केलाय. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अडचणी ऐकण्यासाठी मंत्री उपलब्ध राहिले पाहिजेत, मात्र तसं होत नसल्याची खंत मिटकरींनी व्यक्त केली आहे. तसं आपले फोन न उचलणारे कृषी मंत्री इतर आमदारांचे फोन लगेच उचलत असल्याची नाराजीही मिटकरींनी व्यक्त केली आहे. आपल्याच पक्षाच्या कृषी मंत्र्यांना मामा हे वागणं बरं नव्हतं म्हणत मिटकरींनी लक्ष केलंय. आम्हाला पार्टी फंड द्या, आम्हाला पद द्या एवढा मागित नाही, पण ज्या पक्षाचा कणा शेतकरी आहे, ज्या शेतकऱ्यांवर अजितदादा जीव ओवाळून टाकत होते की ताटात उष्ट राहिल्यानंतर सुद्धा अजितदादा शेतकऱ्याचं अन्न वाया घालू नका असा संदेश देत असतील आणि त्याच खात्याचे मंत्री पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांनी 5दा फोन केल्यावर उचलत नाहीत, मात्र आमदार रवी राणाचा फोन एका मिनिटात उचलून त्यांच्यासोबत संवाद साधतात. याला म्हणतात घर की मुलगी दाल बराबर. मामांच्या अशा वागण्याचा आमच्या सारख्याला त्रास होतोय. आमच्या सारख्याला म्हणजे पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना की एकदा फोन उचलून विचारा तर की काय करायचं आहे, ते कंपनीवर FIR करायची आहे की ते अधिकारी मुजोर आहेत, एवढं तर विचारा. बाकी काही आम्ही तुम्हाला मागत नाही. त्यामुळे आमच्याशी केलेला दुजाभाव हा वेदनादायी होता आणि म्हणून ती नाराजी मी लोकशाहीच्या पद्धतीनं मांडली. आता ते हे ऐकल्यानंतर परत मला मदत करतील की नाही आमच्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, याबद्दल मला शंका आहे. पण त्यांचं हे वागणं, मामा हे वागणं बरं नव्हतं. राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि पक्षाचे माजी मुख्य प्रवक्ते राहिलेल्या अमोल मिटकरींच्या या उघड नाराजीनंतर कृषी मंत्र्यांची कोंडी झाली आहे.
मात्र अधिवेशन काळात व्यस्त असल्यामुळे कदाचित मिटकरींचे फोन उचलले गेले नसावेत असं म्हणत दत्ता भरणेंनी सारवासारव केली आहे. पण हे सांगतानाच अमोल मिटकरी साहेब हे खूप मोठे नेते असल्याचा चिमटाही भरणेंनी काढलाय. अमोल मिटकरी साहेब खूप मोठे नेते आहेत. अधिवेशन होतं, अधिवेशनाच्या काळामध्ये बिल असताना मी बोलत असताना त्यांचा कदाचित फोन आला असावा आणि फोन आल्यानंतर माझ्याकडून फोन उचलला गेला नाही. असे फोन आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही माझा फोन चेक करा. मला माहीत, मी काही पाठीमागं सांगतो, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनंतर कदाचित जास्त फोन या राज्याच्या कृषी मंत्र्याला येत असेल. माझा 1 मिनिटं पण फोन म्हणून नसतो, 2 मिनिटाला फोन असतात. त्यामुळे अमोल मिटकरी साहेब, मी आज सभागृहात असल्यामुळे अमोल मिटकरी साहेबांचा गैरसमज झाला असावा. आधीच पाऊस लांबला असताना बोगस बियाण्यांमुळे राज्यातील हजारो शेतकरी संकटात सापडले. या प्रश्नावर अकोल्यासह अनेक ठिकाणी आंदोलनही सुरू आहे. याच मुद्द्यावर अमोल मिटकरींनी कृषी मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने ऐकून त्यांना कृषी मंत्री न्याय मिळवून देतील अशी मिटकरींना अपेक्षा होती. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात अमोल मिटकरींचं सातत्यानं डिमोशन होत गेलं. दत्ता भरणेंनी फोन न उचलणं ही त्याचेच संकेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आधीच नाराज असलेले मिटकरी आता या प्रकारानंतर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अकोल्याहून जयेश जगड आणि पुण्याहून निलेश खरमरेसह ब्युरो रिपोर्ट झी24 तास. यानंतर बातमी पंढरपूर मधली. आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन सुलभ आणि लवकर व्हावं यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला VIP दर्शन बंद करण्याचे निर्देश दिले होते. पण राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते मात्र या VIP दर्शन बंदीचा फज्जा उडवत असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे विठ्ठल रखुमाई VIP दर्शनाच्या जोखडातून कधी मुक्त होणार हा सवाल आता सर्वसामान्य वारकरी विचारतोय. आषाढी वारीच्या काळात लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक तास ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता उभे असतात. देहभान हरपून ते देवाच्या पायी लीन होतात. त्यांचे कष्ट वेदना कमी होण्यासाठी दरवर्षी वारीच्या काळात VIP दर्शन बंद केलं जातं. यंदाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी VIP दर्शन बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्याच्यामध्ये नमूद आहे की ज्या नियमित दर्शन रांगा आहे त्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही ठिकाणावरून नवीन लाईन तयार करू नये किंवा इतर ठिकाणावरून दर्शन देऊ नये. तर त्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी मंदिरे समिती त्याचप्रमाणे सर्व जिल्हा प्रशासन करणार आहे. आणि या आदेशाची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही हे पाहणी करण्यासाठी सुद्धा माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी 2 नायब तहसीलदारांची नेमणूक केलेली आहे. आणि ह्या आदेशाची अंमलबजावणी आजपासून सुरू होत आहे. गुरुवारी 15 जुलैपासून VIP दर्शन बंद करण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याच दिवशी राज्याचे माजी मंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे दर्शनाला आले होते. त्यांनी आधी पूर्व परवानगी घेऊन नियोजन केलं होतं. मात्र दर्शनाला आल्यानंतर मुनगंटीवार यांच्यासोबत आलेल्या लोकांना VIP दर्शन बंदीचा आदेश दाखवत मंदिर प्रशासनानं रोखलं. यावर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अधिकारी मला म्हणाले की आपण किती लोक आहात, म्हणाले म्हणजे 10 लोक आहेत. मला परवाच म्हणाले की 5-5 जणांनी दर्शन करता येईल. आज त्यांचा काहीतरी निर्णय बदलला. जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा लक्षात आलं आणि माझ्या माहिती तुम्ही मला रेस्ट हाऊस मध्ये सांगितलं, पण मला तेव्हा हे माहित नव्हतं की मला परवा अनुमती दिली, काल निर्णय नवीन झाला. निर्णय हा गर्दी किंवा परिस्थितीजन्य घेतलाच पाहिजे. फक्त त्यांनी मला कन्वे केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं. तर खूपच गुंतागुंत दिसत आहे. तिथे एक लक्षात आलं की समन्वयाचा थोडा अभाव आहे. महसूल असेल, BVG लोक आहेत तिथं, तेही एकदम टाईट राहत आहे. तर त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव आहे, बाकी नाही. मात्र काही वेळातच शिवसेना नेते पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील दर्शनासाठी आल्यानंतर मात्र समितीकडून कोणतीही आडकाठी केली गेली नाही. त्यांच्या सोबत आलेल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांना थेट मंदिरात प्रवेश मिळाला. VIP दर्शन बंदीचा आदेश धुडकावत शिवसैनिक थेट आत गेल्यानं VIP दर्शन बंदीचा पुरता फज्जा उडाल्याचं दिसलं. यावर गुलाबराव पाटील यांनी आपल्या सोबत आलेल्या लोकांना अडवलं नाही म्हणत जणू काही घडलंच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. होतो त्यावेळेस काय झालं मला माहित नाही, पण सुधीर भाऊ हे समजदार आहेत आणि आमच्या राज्याचे माजी अर्थमंत्री आहे. जवळपास 7 वेळेस पासले ते आमदार आहे आणि बरेच खात्याचे ते मंत्री राहिलेले आहे. त्यामुळे प्रशासनाची चूक असली किंवा लोकप्रतिनिधी चूक असली तरी आम्ही समजून घेऊ. अशा पद्धतीची वागणूक देणं मला पूर्ण माहित नाही, मी बोलेल सांगेल. मी आल्यानंतर माझ्याबरोबर आता लोकांना सोडलं, पण त्यांच्याबरोबर काय झालं मला माहित नाही आणि असं होऊ नये अशी अपेक्षा आमची आहे.
एकीकडे माजी मंत्री राहिलेले सुधीर मुनगंटीवार आणि दुसरीकडे विद्यमान मंत्री असलेले गुलाबराव पाटील. दोन नेत्यांच्या बाबतीतही व्हीआयपी दर्शन बंदीचे दोन प्रकार समोर आले. पण विठ्ठलाच्या दारात किमान वारीच्या काळात तरी व्हीआयपींना थेट दर्शन का द्यावं हा सवाल आता उपस्थित केला जातोय. मी व्हीआयपी दर्शनाचा फटका काय बसतो. खरं तर पंढरपूरच्या ठिकाणी श्रद्धेने जाणाऱ्यांना थोडा त्रास झाला तरी ते सहन करण्याची आवश्यकता आहे. देवाच्या दर्शनाला जातो आपण, तिथे फटका बसला असं मला म्हणता येत नाही. घटनात्मक पदावर असलेले आमदार, खासदार, मंत्री यांना व्हीआयपी दर्शनामधून सूट आहे. मात्र त्यांच्या सोबत आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वारी काळामध्ये थेट शॉर्टकट दर्शन मिळणार नाही हा नियम आहे. पण या बंदीचं भान ना गुलाबरावांच्या कार्यकर्त्यांनी बाळगलं, ना बंदीची अंमलबजावणी करणाऱ्या मंदिर समितीला या बंदीचं भान राहिलं. त्यामुळे मंदिर समितीनं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मंदिर अधिकाऱ्यांसमोरच होत नसल्याचं चित्र दिसून आलंय. या प्रकारामुळे मंदिर प्रशासनाच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. त्यामुळे पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंदीची कडक अंमलबजावणी होऊन सर्वसामान्यांचा त्रास कमी होणार कधी हा सवाल आहे. मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन व्यवस्था तर बंद केली, मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुळे या व्हीआयपी दर्शन व्यवस्थेचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. भाजप नेत्यांनी मात्र समन्वयाने मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकलं, मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांनी हा आदेश झुगारत व्हीआयपी दर्शन व्यवस्थेतून विठुरायालाच मुक्त करण्याचं काम केल्याचं काल पाहायला मिळालं. कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 पंढरपूर. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी राम मंदिर दान चोरीवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांची आहे. अयोध्येतील राम मंदिर दान चोरीवरून देशभरात नाराजीचा सूर उमटत असतानाच उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष सतीन महाना यांनी अजब वक्तव्य केलंय. ज्यांची श्रद्धा खरी नव्हती, ज्यांनी शुद्ध भावनेनं दान केलं नव्हतं, त्यांचे पैसे दानपेटीतून चोरीला गेल्याचं वक्तव्य महाना यांनी केलं आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. बघूया. उन्हीं का जिनका पैसा चोरी हुआ, मुझे लगता है कि शायद उन्होंने श्रद्धा पूर्वक भाव के साथ भगवान के मंदिर में अर्पित नहीं किया होगा, इसलिए उनका पैसा चोरी हो गया. उत्तर प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांचं हे अजब विधान. अयोध्येच्या राम मंदिरातील दान चोरीवरून देशात संतापाची लाट पसरली आहे. असं असताना भाजपचे नेते असलेल्या सतीन महानांच्या या विधानानं संतापात भर घातली आहे. दान चोरीमुळे करोडो राम भक्तांच्या भावनांना धक्का बसला. राम मंदिराची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांनीच प्रभू श्रीराम आणि सीता मातेच्या नावानं आलेल्या दानावर डल्ला मारला. त्यामुळे राम मंदिराच्या कारभारावर सवाल उपस्थित होता. देशभरातून या दान चोरीवर टीकेची झोड उठत असताना दान चोरीबाबत उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष सतीन महाना यांनी एक अजब वक्तव्य केलं. ज्यांची श्रद्धा खरी नव्हती, ज्यांनी शुद्ध भावनेनं दान केलं नव्हतं, त्यांचे पैसे दानपेटीतून चोरीला गेल्याचं वक्तव्य करत या महाशयांनी राम भक्तांच्या श्रद्धेवरच सवाल उपस्थित करत एक प्रकारे दान चोरीला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला. उन्हीं का जिनका पैसा चोरी हुआ, मुझे लगता है कि शायद उन्होंने श्रद्धा पूर्वक भाव के साथ भगवान के मंदिर में अर्पित नहीं किया होगा, इसलिए उनका पैसा चोरी हो गया. हमारा पैसा चोरी नहीं हुआ, हमारा पैसा मंदिर में लगा है. राम मंदिरातील दान चोरी ही गंभीर बाब आहे. हा कोट्यवधी राम भक्तांच्या श्रद्धेशी खेळ आहे. त्यामुळे सत्ताधारी असो किंवा विरोधक कुणीही या चोरीचं समर्थन करायला नको. पण उत्तर प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांचं विधान पाहता ते दान करणाऱ्यांना दोषीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करताना दिसतात. त्यामुळे राम मंदिरातील दान चोरी करणाऱ्यांचं काम सतीन महानांना पुण्यकर्मच वाटतंय की काय असा सवाल उपस्थित होतोय. सत्ताधारी नेत्यांच्या मुक्ताफळांवर विरोधकांनी ही टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा राम मंदिरावरून राजकारण तापल्याचं दिसतंय. मी या विषयावरती बघा की मुळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली किंवा नियंत्रणाखाली राम मंदिराचं संपूर्ण कारभार चालतो. जर त्यांना असं वाटत असेल की ज्यांची श्रद्धा खोटी आहे, याचा अर्थ जे शेकडो करसेवकांनी तिथे बलिदान दिलं त्या बलिदानाचा ते अपमान करतायत. ते खोटे लोक होते का? ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी बलिदान दिलं. पैनापायी वसूल केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. प्रत्येकाकडनं राम भक्तांचा अपमान करणाऱ्यांनाही सोडलं जाणार नाही आणि दानपेटीमध्ये ज्यांनी अशा पद्धतीची चोरी केली त्यांना देखील सोडलं जाणार नाही. सरकार याबद्दल अतिशय गंभीर आहे.
सरकारनं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे. तिथल्या ट्रस्टींवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांना अटक करण्यात आली आहे आणि जेवढी काही राम मंदिराची लूट करण्यात आली त्याचा पायी ना पायी म्हणजे कवडी देखील सोडणार नाही. अयोध्येतील या राम मंदिरासाठी अनेक दशक लढा दिला गेला, आंदोलनं झाली, न्यायालयीन लढाई लढली गेली. मोठ्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत राम मंदिर उभं राहिल्यानं देशभरातील भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं राम मंदिरासाठी भरभरून दान दिलं. पण भाविकांनी दिलेल्या याच दानावर दरोडा टाकत महाभागांनी लूट केली. आता सतीन महाना यांच्यासारखे या चोरीला श्रद्धेचं पांघरून घालू पाहताय, ज्यावरून पुन्हा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. यानंतर बातमी आहे पुण्यातली. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबियांच्या अडचणीत आणखी भर पडलेली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील BG गोयल अँड कंपनी या प्रवीण गोयल यांच्या दुकानावर अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. भेसळीच्या संशयावरून हळद पावडर, तीळ आणि सोयाबीनचे नमुने जप्त करण्यात आले. बघूया. सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर कारवाई. FDAच्या छाप्यात 8 लाखांचा अन्नसाठा जप्त. गोयल यांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात कोठडीत असलेल्या सिया गोयलचं कुटुंबही आता गोत्यात आले, कारण सियाचे वडील प्रवीण गोयल यांच्या मालकीच्या दुकानावर कारवाई झाली आहे. पण ही कारवाई पोलिसांनी नव्हे तर तुकाराम मुंढे यांच्या अन्न आणि औषध प्रशासनानं केली आहे. सिया गोयल हिच्या वडिलांचं पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातल्या BG गोयल अँड कंपनी या दुकानावर अन्न आणि औषध प्रशासनानं बुधवारी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये संत आणि साधू ब्रँडच्या हळद पावडरसह तीळ आणि सोयाबीन चंकचे एकूण 4 नमुने तपासणीसाठी जप्त केले गेले. लेबलमधील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून तब्बल 4172 किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत 8,14,630 रुपये इतकी आहे. तपासादरम्यान अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यामधील आवश्यक तरतुदींचं पालन न झाल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे परवान्यामध्ये आवश्यक दुरुस्ती होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीसही सियाच्या वडिलांना देण्यात आली. FDIच्या नियमांचं भंग केल्यामुळे या ठिकाणी हळद असेल, तीळ असेल, या गोष्टी ज्या आहेत त्या संशयास्पद असल्यामुळं या ठिकाणी FDIने काल रात्री कारवाई केलेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आता सिया गोयल यांचं दुकान आहे वडिलांचं, त्या ठिकाणी बंद ठेवण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. जोपर्यंत जप्त केलेल्या मालाचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत अनिश्चित काळापर्यंत हे दुकान बंद ठेवण्याचे आदेशसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. दरम्यान जप्त करण्यात आलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवालात भेसळ सिद्ध झाल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. भेसळीच्या स्वरूपात मोठा दंड तर अन्न मानवी आरोग्याला घातक आढळल्यास कठोर शिक्षेचीही कायद्यात तरतूद आहे. विनापरवाना व्यवसाय केल्यानंतर कलम 63 उल्लंघनासाठी 10 लाख रुपये दंडाची तरतूद आहेत. तसेच त्यामध्ये सबस्टँडर्ड कॅटेगरीच्या पुढे जर विश्लेषण अहवालामध्ये घोषित झालं तर त्या केसेसमध्ये 5 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच ते जर खाण्यास अयोग्य अनसेफ जर डिक्लेअर झालं तर त्या केसेसमध्ये अगदी इम्प्रिझनमेंटच्या तरतुदी कायद्यामध्ये आहेत. या कारवाईनंतर प्रवीण गोयल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दुकान सील करण्यात आलेलं नसून परवान्याशी संबंधित प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुलगी दोषी ठरल्यास तिला कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका घेत तपासाला पूर्ण सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली. मात्र संपूर्ण कुटुंबालाच लक्ष केलं जात असल्याची खंतही प्रवीण गोयल यांनी व्यक्त केली. हो सकता है कुछ न कोई किसी की साजिश हो या कुछ भी कर सकते हैं, पर मैं इसके बारे में कुछ बता नहीं सकता. मेरे पास से सैंपल उन्होंने बरामद किए हैं, वो उन्होंने आगे प्रोसीजर के लिए भेज दिए. मेरा लाइसेंस बन के आ जाएगा जब तक मुझे शॉप बंद करने के लिए कहा गया, जिसका मैं पालन करूँ. कोई शॉप सील वगैरह नहीं की है. शॉप यानी कि मैंने खुद ने दुकान बंद करी है, कोई सील वगैरह नहीं किया है. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सिया गोयलच्या कुटुंबाशी संबंधित व्यावसायिक आस्थापनावर झालेल्या या कारवाईची मोठी चर्चा सुरू आहे. आता प्रयोगशाळेच्या अहवालात नेमकं काय निष्पन्न होतं आणि त्यानंतर FDA कोणती कायदेशीर कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निलेश खरमरे, झी24 तास, पुणे.
तर दुसरीकडे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आता आणखी एक महत्वाची कडी समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचं एक विशेष पथक राजस्थानमध्ये दाखल झालंय. आरोपी सिया आणि चेतन चौधरीच्या यावर्षीच्या राजस्थान दौऱ्याची माहिती गोळा केली जाते आहे. या दौऱ्याचा हत्येच्या कटाशी काही संबंध होता का याचा तपास आता पोलिसांनी सुरू केलाय. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपास आता अंतिम टप्प्यावर आलाय. हत्या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती महाराष्ट्राबाहेरही वाढवली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचं एक पथक राजस्थानमध्ये पोहोचलंय. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे यावर्षी राजस्थानमध्ये गेले होते. या दौऱ्यात त्यांनी राजस्थानच्या कोणकोणत्या ठिकाणी भेट दिली, या दौऱ्यादरम्यान ते कोणाच्या संपर्कात होते आणि राजस्थानमधील हालचालींचा केतन अग्रवाल हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का याची माहिती पोलिसांकडून गोळा केली जाते. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड, लोकेशन हिस्ट्री आणि इतर डिजिटल पुरावे यांची सांगड घालून आरोपींच्या प्रत्येक हालचालींचा मागोवा घेतला जातोय. हत्येच्या दिवसापूर्वी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाची साखळी जोडण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आता दररोज नवनवीन धागेदोरे समोर येत आहेत. आता या तपासाची दिशा थेट राजस्थानपर्यंत पोहोचली आहे. आरोपी सिया आणि चेतन या दोघांनीही राजस्थान दौरा का केला होता आणि या दौऱ्यामागे हत्ये कटाशी काही संबंध आहे का याचा तपास करण्यासाठी आता पुणे ग्रामीण पोलिसांचं विशेष पथक हे राजस्थान येथे तपास करत आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपी सिया आणि चेतन यांच्या हालचाली, प्रवासाची माहिती आणि डिजिटल पुरावे यांच्या आधारावरतीच आता या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान यापूर्वी पोलिसांनी आरोपी सिया आणि चेतन चौधरी यांनी घटनेच्या काही महिन्यांपूर्वी गुप्तपणे विवाह केला होता का याचाही तपास सुरू केल्याचं कळतंय. दोघांमधील मोबाईल संभाषण आणि चॅटच्या विश्लेषणातून अशा कथित विवाहाबाबत काही धागेदोरे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. हा विवाह कायदेशीररित्या नोंदणीकृत होता का याचीही पडताळणी केली जाते. या सर्व बाबींचा हत्याकटाशी संबंध आहे का याचाही तपास सुरू असून पोलीस प्रत्येक पुराव्याची बारकाईनं छाननी करतोय. घटनास्थळावरील तपास आता पूर्णत्वाकडे जात असला तरी आता राजस्थान या ठिकाणी झालेली सिया आणि चेतन यांची ट्रिप, त्याचप्रमाणे डिजिटल पुरावे आणि आरोपींच्या हालचाली या संपूर्ण हत्याकांडाशी याचा काही संबंध आहे का याचा तपास आता पोलीस यंत्रणांकडून केला जात आहे. मात्र राजस्थान ट्रिपचं हे गूढ उलगडतं का आणि याच हत्याकांडाशी संबंधित आणखी काही पुरावे समोर येतात का हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.